2 एप्रिल 2026 या दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव। या दिवशीच आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवारसुद्धा आलेला आहे आणि विशेषतः गुरुवारीच चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवसुद्धा आलेला आहे। तर प्रत्येक भक्तानं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हनुमानांचा कृपाआशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये किंवा हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा पूजा कशी करायची आणि ह्या दिवशी प्रत्येक भक्तानं सेवा करा, कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी असतात, संकटे असतात, समस्या असतात। या सर्व समस्या दूर व्हाव्या आणि हनुमानांचा एक कृपाआशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला सेवा महत्त्वाच्या करायच्या आहेत बघा। त्याचप्रमाणे ह्या दिवशी अतिशय आवडीचा पदार्थ नैवेद्यामध्ये हनुमानांना अर्पण करायचा आहे। तर असा पदार्थ कोणता आहे की जो आपल्याला अर्पण करायचा, संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिय आलयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। हनुमानांचा जन्मोत्सव आणि रामनवमी आपण साजरी केली। रामनवमीच्या दिवशीसुद्धा बघा आपण हनुमानांची पूजा किंवा हनुमानांची सेवा केली। त्याचप्रमाणे आपल्याला हनुमानांच्या जन्मोत्सवा दिवशीसुद्धा आपल्याला आपल्या प्रभू रामांची सुद्धा सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे बघा। तुम्हाला सांगते की आपल्या आयुष्यामध्ये जे संकटे असतात ना बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संकटमोचन हनुमान। आपल्या आयुष्यातले जे संकट असतात बघा, खूप संकट असतात आपल्या आयुष्यामध्ये, अडचणी असतात। आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला कधी यश येत नाही, आपण खूप दिवस रात्र कष्ट करत असतो बघा, खूप म्हणजे खूप कष्ट करतो, पण त्या कष्टाचा मोबदलासुद्धा हवा असा आपल्याला मिळत नाही। तर ह्यासाठी ना आपल्याला आज म्हणजे हनुमान जन्मोत्सवा दिवशी हनुमानांची प्रभावी सेवा करायची आहे बघा। तुम्ही माझा हा जर व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला एक सांगते की तुम्हाला मी ज्या सेवा सांगणार आहे त्यातली तुम्हाला एक जरी सेवा करणं शक्य झालं ना तरी करा, पण सेवा करा। तुम्ही त्या दिवशी जेवढी हनुमानांची सेवा करणार, जेवढा हनुमानांच्या पूजा करणार, हनुमानांनी नैवेद्य अर्पण करणार, तुम्हाला जसं शक्य होईल तशी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पूजा घरामध्ये करा किंवा मंदिरामध्ये जाऊन करा, पण सेवा करा। सेवा खूप महत्त्वाची असतात बघा। जेव्हा आपण हनुमानांची सेवा करतो तेव्हा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो। आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी हे ते नक्कीच दूर करतात किंवा कोणतीही वाईट बाधा आपल्याला होत नाही, यासाठी सुद्धा आपल्याला हनुमानांची सेवा या दिवशी करायची आहे। खूप महत्त्वाचा दिवस आहे। मी प्रत्येक स्वामी भक्तांना एवढंच सांगेन की तुम्हाला जास्त जरी काही करणं शक्य नसेल तर तुम्ही सेवा करा, सेवा खूप महत्त्वाच्या असतात। तर हनुमानांच्या जन्मोत्सवा दिवशी आपल्याला प्रभू रामांची सुद्धा सेवा घरामध्ये करायची आहे। साध्या सोप्या पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये हनुमानांचा जन्मोत्सव कसा साजरा करायचा, अगदी साधी सोपी सेवा घरामध्ये कशी करायची। तर बघा आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये हनुमानांची मूर्ती किंवा फोटो असतो असं नाही, आपल्या देवघरामध्ये नसतो बघा, हनुमानांचा फोटो पण नसतो आणि मूर्ती पण नसते शक्यतो आपल्या देवघरामध्ये। तर आपल्या घरामध्ये जरी हनुमानांचा फोटो जरी असेल आणि फोटो जरी तुम्ही पूजा मांडणी करून जरी फोटोची पूजा साईटला जरी केली ना तरीसुद्धा चालेल। तर हनुमानांच्या जन्मोत्सवा दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायचे आहे बघा। महिलांसाठी खास मी एक सांगते की ज्या दिवशी सण समारंभ असतात, काही विशेष दिवस असतात बघा असे, त्या दिवशी आपल्या हुंबरट्याला नक्कीच हळदीचं लेपन करत जावा। तुम्हाला इतर वेळेला शक्य होत नाही पण अशा दिवशी हळदीचं लेपन करा। अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढा। आपलं प्रवेशद्वार तुम्हाला जेवढं व्यवस्थित ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवा। पूजा केली ना घरामध्ये साईडला तरीसुद्धा चालेल। तर पूजा मांडणी करताना बघा हनुमानांचा फोटो ठेवायचा, हनुमानाच्या फोटोला एक हार छोटासा अर्पण करा, फुलं अर्पण करा, सेंदूर अर्पण करा फोटोला। त्यानंतर दिवा लावा, धूप आरती लावा त्यांच्याजवळ, घंटानाद करा, घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण करा। आणि ह्या दिवशी बघा तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते की आपल्या घरामध्ये सुद्धा, आपल्या देवघरामध्ये सुद्धा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आता तुम्ही घरामध्ये अशा फोटो करून पूजा मांडणी जरी नाही केली तुमच्या घरामध्ये तरी सुद्धा देवघरामध्ये आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा। जो पूजा वगैरे सर्व घरामध्ये झाल्यानंतर पहिला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तर तो आहे गूळ आणि फुटाणे। आपल्या घरामध्ये गूळ असतो बघा, सर्वांना माहिती आहे, फुटाणे सुद्धा सर्वांना माहिती आहेत। फुटाणे घ्या एका वाटीमध्ये, थोडासा गूळ घ्या आणि हा नैवेद्य ना तुम्ही आपल्या देवघरामध्ये आपल्या हनुमानांच्या फोटोजवळ अर्पण करा। खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि हा नैवेद्य तर हनुमानांना खूप म्हणजे खूप विशेष फळं असतील किंवा बाकीच्या जे पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल। आता आपल्याला मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजा करायची बघा। ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नव्हतं त्यांनी घरामध्ये सुद्धा अशी पूजा करू शकता, पण मंदिरामध्ये त्या दिवशी जाणं ना खूप महत्त्वाचं असतं बघा। प्रत्येक भक्तानं वेळ काढून आपल्या जवळपास जर
हनुमानांचं मंदिर असेल ना तर तिथे नक्की जावा. रुईच्या पानाचा हार अर्पण करायचा आहे, थोडासा सिंदूर सुद्धा हनुमानांना अर्पण करायचा आहे आणि गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य तुम्हाला नक्की अर्पण करायचं आहे बघा. त्यानंतर तुम्हाला बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करणं शक्य असेल तर नक्कीच अर्पण करा. अशा पद्धतीने आपल्याला पूजा मंदिरामध्ये जाऊन करायची आहे. त्यानंतर आता तुम्हाला सेवा कोणत्या करायच्या आहेत. सेवा तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता, मंदिरामध्ये शक्य असेल तर मंदिरामध्ये सुद्धा सेवा करा. आता सेवा खूप महत्त्वाच्या आहेत बघा. ह्या सेवा केल्यामुळं आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या या नक्कीच दूर होतात. तुमची जर एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल ती सुद्धा नक्की पूर्ण होईल. तर कोणताही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असू दे, तो प्रॉब्लेम दूर होण्यासाठी तुम्हाला हनुमानांच्या जन्मोत्सवा दिवशी ह्या प्रभावी सेवा नक्की करायच्या आहेत. मी ज्या सेवा सांगणार आहे त्यातली तुम्हाला एक जरी सेवा करणं शक्य असेल तर नक्की करा. शक्य असेल तर सर्व सेवा करा. सेवा जेवढा तुम्ही जास्त करणार तेवढा तुमच्यावर त्यांचा एक कृपा आशीर्वाद राहणार बघा. आणि ह्या सेवा मी तुम्हाला ज्या सांगणार त्या सेवा सर्व आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. या दिवशी गुरुवार आहे स्वामींचा म्हटल्यानंतर स्वामींच्या सुद्धा सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या दिवशी आपल्याला हनुमानाच्या जन्मोत्सवा निमित्त कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला रामरक्षाचं पठण आपल्या घरामध्ये करायचं आहे. रामरक्षाचं पठण तुम्ही 11 वेळा नक्कीच करा. मारुती स्तोत्राचं पठण 11 वेळा करा. त्यानंतर पंचमुखी हनुमान स्तोत्र या मंत्राचं सुद्धा पठण आपल्या घरामध्ये करायचं आहे. वडवाणळ स्तोत्र ह्या मंत्राचं सुद्धा पठण आपल्या घरामध्ये करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हनुमान चालीसा सुद्धा घरामध्ये पठण करायचं आहे. तर हे सर्व मंत्र, हे सर्व स्तोत्र जे तुम्हाला मी सांगितले ते नक्कीच पठण घरामध्ये करा. ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी यूट्यूबला लावून जरी ऐकलं तरीसुद्धा चालेल, पण पठण नक्कीच करा. अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे की तुम्ही या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, हनुमानांचा जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा, कोणता नैवेद्य अर्पण करायचा याविषयी माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.